अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. सांस्कृतिक ठेवा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. कधी कधी आपण देवाला शोधत असतो, पण खरं सांगायचं झालं तर देवच आपल्याला शोधत असतो. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ, ज्यांनी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणून लाखो भक्तांच्या जीवनाला दिशा दिली. पण स्वामी समर्थ फक्त इतिहासात नाहीत, ते आजही आपल्या सोबत आहेत. स्वामी समर्थांची प्रचिती ही सांगण्याची गोष्ट नाही, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. ज्यांनी मनापासून स्वामींचं स्मरण केलं, ज्यांनी त्यांच्या नावावर विश्वास ठेवला, त्यांना कधी ना कधी, कुठे ना कुठे स्वामींनी आपली उपस्थिती नक्कीच दाखवली आहे. स्वामी समर्थ हे फक्त नाव नाही, ती एक जिवंत शक्ती आहे. जिथे भक्ती आहे, जिथे श्रद्धा आहे, तिथे स्वामी स्वतः प्रकट होतात. आणि काल तो क्षण माझ्या आयुष्यात आला. स्वामींनी मला स्वतः दर्शन दिलं. आम्ही पाडव्याच्या निमित्ताने मी आणि माझं कुटुंब गावी जायला निघालो होतो. सर्वजण आपापली कामं आवरून गाडीत बसलो. नेहमीसारखा शांत निवांत प्रवास सुरू होता. वातावरणात कितीही शांतता असली तरी मनातले विचार मात्र लवकर थांबत नाहीत. तसंच काहीसं माझं झालं होतं. पाडवा आहे, पाडव्याचं नियोजन मनात सुरू होतं. हे करायचं आहे, ते अजून अपूर्ण आहे, ते अपूर्ण राहिलेलं कधी पूर्ण होईल, हा विचार करत असतानाच लक्षात आलं की स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा पाडव्याच्या दुसऱ्या दिवशीच आहे. मन थोडं नाराज झालं, कारण पाडवा करायचा आहे, त्याचं सगळं नियोजन तयार होतं. पण स्वामींचा प्रकट दिन आहे, एखाद्या मंदिरात जाऊन छान पूजा करावी, नामस्मरण करावं, ज्याने मन शांत होईल, आयुष्यातल्या अडचणी कमी होतील, स्वामींची सेवा करायला मिळेल असं वाटलं होतं. पण वेळेअभावी कोणत्याच मंदिरात जाता येणार नव्हतं, कारण सुट्टी ही फक्त एकच दिवसाची. कसं जाणार, कुठे जाणार असा विचार माझ्या मनात येत होता. पण स्वामींना गाडीत बसूनच हात जोडले आणि नामस्मरण केलं. बरंच अंतर पुढे गेल्यानंतर गाडीलाही भूक लागली होती. म्हणजेच गाडीमधला CNG बराचसा कमी झाला होता. मग एका पेट्रोल पंपावर गाडी घेऊन CNG भरण्यासाठी थांबलो. आणि गाडीमध्ये CNG भरताना आपण गाडीत बसू शकत नाही. आणि तिथे गर्दीही बरीच होती. 10-15 मिनिट वेळ लागणार होता. मग सर्वजण गाडीतून खाली उतरलो आणि एका बाजूला येऊन थांबलो. आपण तर कितीही वेळ उभा राहू शकतो, पण मुलांना बसायचं होतं. मग कुठे बसणार अशी आमची चर्चा सुरू होती. तेवढ्यात एक अनोळखी माणूस समोरून आला आणि म्हणाला, तिथे त्या झाडाखाली कट्टा आहे आणि ती जागाही स्वच्छ आहे, तिथे जाऊन बसा. आणि मग आम्ही सगळे त्या झाडाच्या दिशेने निघालो आणि झाडाच्या जवळ पोहोचलो तर अचानक डोळ्यात पाणी आलं, अंगावर शहारे आले. मी समोर काय पाहिलं माहिती आहे का? समोर एक छोटंसं मंदिर होतं आणि त्या मंदिरात स्वामी समर्थांचा फोटो होता. आपोआप हात जोडले गेले आणि क्षणभर काहीच सुचलं नाही. मी फक्त हात जोडून उभीच होते. खूप आनंद झाला. डोळ्यातून पाणी घळघळ वाहत होतं. मला मंदिरात जायला वेळ मिळणार नव्हता आणि ही खंत स्वामींपर्यंत पोहोचली. ती त्यांनी ओळखली आणि त्यांनी मला स्वतः येऊन दर्शन दिलं. हा क्षण, हा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात खास, सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय क्षण होता. यावरून माझ्या लक्षात आलं की तुम्ही मनात एखादी इच्छा व्यक्त केली तरी ती स्वामी व्यर्थ जाऊ देत नाहीत. असा साक्षात्कार माझ्याही सोबत घडला.
अशा साक्षात्कार घडवणाऱ्या स्वामींच्या प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि स्वामींना मनापासून प्रणाम. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्याही आयुष्यात असा साक्षात्कार कधी झाला आहे का? तुम्हालाही स्वामींनी असं अचानक कधी दर्शन दिलं आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.